नमस्कार. देशोन्नतीच्या संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांच्या बाबतीत संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला देण्याचे निर्देश स्टेट बँकेला दिल्यानंतर ही माहिती बँकेने निवडणूक आयोगाला दिली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर ही माहिती जारी केली. अपेक्षेप्रमाणे गेल्या 5-6 वर्षात सर्वाधिक निवडणूक रोखे भाजपने वठवल्याचे त्यातून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आहे. भाजपनंतर सर्वाधिक पसंती दुसरा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसऐवजी पश्चिम बंगाल पुरते अस्तित्व असलेल्या तृणमूल काँग्रेसला देणगीदारांनी दाखवली. ही बाब थोडी कोड्यात टाकणारीच आहे. निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्या पहिल्या 5 कंपन्यांपैकी 3 कंपन्यांनी ईडी वगैरेच्या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात हे रोखे खरेदी केल्याचे दिसून येत आहे. सध्या त्यांनी खरेदी केलेले रोखे कोणत्या पक्षाने वठवले हे स्पष्ट होत नसले तरी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातही स्टेट बँकेला निर्देश देत कोणत्या कंपनीने खरेदी केलेले रोखे कोणत्या राजकीय पक्षाने वठवले याचीही माहिती सादर करण्यास सांगितले आहे. अर्थात त्यातून कोणते सत्य बाहेर येईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक कंपन्यांनी तपास यंत्रणांचा जाच सुटावा म्हणून या रोख्यांच्या माध्यमातून भाजपला जवळपास लाच दिल्याचे न सांगताही स्पष्ट दिसून येते. निवडणूक रोख्यांच्या संदर्भात पारदर्शकता असावी हा सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह उचित असला तरी एखाद्याला आपले नाव गुप्त ठेवून एखादी रक्कम राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही अन्य संस्थेला द्यायची असेल तर तो त्याचा हक्क आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यापुढे राजकीय पक्षांना आर्थिक देणगी देणाऱ्या कंपन्यांनी उद्योगांनी आपण किती रक्कम देत आहोत आणि कोणत्या पक्षाला देत आहोत हे सांगणे बंधनकारक झालेच तर त्याचा सर्वाधिक फटका सत्तेत नसलेल्या राजकीय पक्षांना बसू शकतो. सत्तेत नसलेल्या पक्षांबाबत सहानुभूती बाळगणारे देणगीदार कदाचित इच्छा असूनही या पक्षांना मदत करू शकणार नाही. कारण कोणताही उद्योजक किंवा कोणतीही कंपनी सरकारसोबत वितुष्ट घेण्यास तयार नसते. ज्या कारवाईच्या भीतीपोटी भाजपला अनेक कंपन्यांनी मोठमोठ्या रकमा दिल्या त्याच भीतीपोटी यापुढच्या काळात सत्तेत नसलेल्या पक्षांना देणगी मिळणे कठीण जाऊ शकते. रोख्यांच्या राजकारणीतील ही गोम देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.